आणि हा जो काही सगळा प्रयत्न आहे त्याचा मी पहिल्यांदा या ठिकाणी जाहीर निषेध करतो. गेले काही दिवस झालं यानंतर मी सर्वांनी सुरू केलेला हा दाखल्याचा आता तीव्रता आलेली आहे आणि ही जी मंडळी आहे यांना या तालुक्याच्या विरोधात काम करायला लागली लोकप्रतिनिधी आहे. लोकप्रतिनिधींनी लोकांच्या सोयीचे निर्णय घेतले पण हा प्रकार जो चाललेला आहे त्याचा अनुभव आहे. हेमा परिवार हे काही वर्ष झाला आता घेत आलेला आणि हा फक्त आणि फक्त हा कारस्थान लोकांवर दबाव कसा ठेवता येईल यासाठी चाललेला आहे. आणि हे त्यांचं जे काही कारस्थान आहे आपल्याला अजिबात यशस्वी होऊन द्यायचं नाही आहे. यासाठी लढा फार मोठा आहे. तो प्रयत्न फार जोरदार चालू आहे. त्याबद्दल खरं तर मला अभिनंदन करतो. तुम्हाला फार फार शुभेच्छा देतो. आपण आज जर बघितला तर सर्व नेते मंडळी मोहोळमधले या आंदोलनात सहभागी होत आहेत. चांगली वज्रमूठ या ठिकाणी या आंदोलनामध्ये आपण सगळ्यांचा सहभाग घेऊन या ठिकाणी तयार झालेली आहे आणि मला खरंच विशेष वाटते कारण तुम्ही जर बघितला की तो स्थगितीचा निर्णय आल्यानंतर खरं तर या नेते मंडळींनी जरासं निवांत घ्यायला पाहिजे. त्यांनी उलट करत त्या ठिकाणी मुंबईमध्ये कुठं जर ह्या मोहोळ बचाव संघर्ष समितीच्या विरोधात मोठं त्या ठिकाणी अपप्रचार त्या ठिकाणी चालू केलेला आहे आणि हे आपल्याला कोणत्याही परिस्थितीत रोखून खाली पाडायचं आहे. तुम्ही जो आज इथं संघर्ष करताय त्याच पद्धतीनं इकडं मुंबईचा संघर्ष सुद्धा महत्त्वाचा आहे. शरद दादा सांगू शकतो तिथं सुद्धा लढा द्यायला लागणार आहे. मुख्यमंत्री साहेब त्यांनी पण उपमुख्यमंत्री साहेब हे आपल्याला त्या ठिकाणी न्याय देतील मला खात्री आहे. मोहोळ बचाव संघर्ष समिती त्या ठिकाणी तयार झालेली आहे. त्यांना हेमा परिवाराच्या वतीनं